देशाच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि अर्थकारणापासून ते प्रत्येक गोष्टीतल्या व्यावसायिकरणापर्यंत भारतातले तरुण अगदी प्रामुख्याने आणि उत्साहानं सामोरे येतात. समाजातली, राजकारणातली आणि समाजकारणातली परिस्थिती बदलण्यासाठी धडपडतात. अशा तरुणांनीच या देशाचं भविष्य घडणार आहे आणि या देशाला एक पुन्हा एकदा महासिद्धीचे देखील तेज येणार आहे. आपल्या आजच्या या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत राज्य क्लबचे संस्थापक माननीय अमित पवार सर आणि त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पवार. मग दोघांचंही आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. अर्चनाताई, तुम्ही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहात, दोघेही समाजकारणात काम करता, दोघेही लोकांसाठी सातत्यानं प्रयत्नरत आहात आणि तुमच्याकडे आम्ही सगळेजण किंवा तुमच्या अवतीभोवतीची लोक आहेत, समाज आहे, तुमच्या गावचे नागरिक आहेत, त्याची अपेक्षेनं बघतात हो आणि आशेनं बघतात, कारण तुम्ही त्या पद्धतीने काम करत पुढे निघालेले आहात. तर हे सगळ्या कामाविषयी आपण चर्चा करण्यापूर्वी मला तुमच्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्यायला आवडते की तुमच्या वैयक्तिक पार्श्वभूमीबद्दल काय सांगा. मी जसं तुम्ही म्हणाला अर्चना अमित पवार, माझं शिक्षण BENTC झालेलं आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून. त्यानंतर मी एका आता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहे. गेल्या 15 वर्ष झालं IT मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. हे करता करता म्हणजे आमचं लग्न झालं 2012 साली, मे 2012. लग्न झाल्यानंतर ऍक्च्युली समाजकारणात जास्त इन्व्हॉल्वमेंट झाली ती मिस्टरांमुळे. आजकालच्या तरुणाईचं प्रमुख आकर्षण असणारं IT क्षेत्र आहे. का आकर्षण आहे तर मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत, चकचकीत ऑफिसेस आहेत, परदेशी जाण्याची संधी आहे, मोठमोठी पॅकेजेस आहेत. मग एवढ्या या चमकदार दुनियेतनं रस्त्यावरची लढाई असं वाटणं, यामागची काही प्रेरणा आहे का, काही आणखी वेगळा उद्देश आहे? नाही, आमची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज. जर ठरवलं असतं तर त्यांनी जहागिरी घेऊन ते शांत बसले असते, परंतु त्यांनी संघर्ष करायचं ठरवलं. आज आपल्या समाजामध्ये सर्व मध्यमवर्गीय जी मुलं आहेत ते ऍक्च्युली संघर्ष करतात, सर्व कुटुंब संघर्ष करतात आणि त्यातून सर्व लोक पुढे येतात. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आणि आमची परिस्थिती, या दोन गोष्टी. परिस्थिती म्हणजे नेमकी काय परिस्थिती? अशी काय परिस्थिती आली की, किंवा काय शिकवलं परिस्थितीनं तुम्हाला? परिस्थिती हाच तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे, जो पहिल्यापासून तुमच्या बरोबर राहतो. माझे वडील मी 5 वर्षाचा असताना वारले. त्यानंतर हा सर्व संघर्ष माझ्या आईने उभा केला. सिंगल मदर. आणि किती घरात किती जणांचं कुटुंब तुमचं? आम्ही 3 जण, एक छोटा भाऊ आणि छोटी बहीण. म्हणजे 3 मुलं आणि आई. 3 मुलं आणि आई, असं 4 लोकांचं कुटुंब. आणि फळं विक्री करून घराचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं आणि त्यामध्ये मुलांना शिकवणं. माझी बहीण पण इंजिनियर आहे. तर हे खूप अवघड आहे आणि ती परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिली. त्यामुळे ती परिस्थिती आम्हाला खूप काही शिकवते. म्हणजे एकल महिला की जिला 4 माणसांचं कुटुंबही चालवायचंय, मुलांनाही शिकवायचंय आणि सामाजिक संघर्षालाही तोंड द्यायचंय, आणि या ओढाताणीनं किंवा या त्या काळातल्या चटक्यांनीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींची संवेदना तुमच्यामध्ये रुजवली आणि त्यातून मग निर्माण झाला तो राज्य क्लब. बरोबर. कधीपासून सुरू केले राज्य क्लबचा हा प्रवास? राज्य क्लबची स्थापना 2004 ची होती, तेव्हा आम्ही खूप लहान होतो. त्यावेळेस पण आम्हाला असं वाटायचं की बाबा कुठे काही प्रॉब्लेम दिसतोय तर मग आपण करू शकतो का. त्याच विचारांनी आमचे सर्व जे मुलं कॉलेजला होती ते सर्व आम्ही एकत्र आलो. मग एकत्र येऊन आमचा एक चांगला मोठा ग्रुप झाला आणि आता सर्व सुशिक्षित वर्ग एकत्र येऊन अशी सुरुवातीच्या काळातली एखाद्याची काही आठवण सांगता येईल का की सर इथं आम्ही सुरुवातीस सुरुवात केली, अशी काहीतरी मजा झाली किंवा असं काहीतरी थोडस जरा अचानक काहीतरी घडलं बाबा? हा, राज्य क्लबच्या माध्यमातून आम्ही छोटी मोठी कामं करत होतो. एक होतं की आमची मुलं हुशार असल्यामुळे त्यांना असं काहीतरी सुचायचं वेगळं की आपण काय करू शकतो. तर अशा बऱ्याच आठवणी आहेत की ज्यामध्ये एक शिवजयंतीच्या माध्यमातून असेल की बाबा आपण शिवजयंतीच्या माध्यमातून काही व्याख्यान ठेवू शकतो की त्यातून एक प्रबोधन घडेल, लोकांना समजेल की आपण काय केलं पाहिजे. तर हे होतं. आणि एक असा किस्सा होता की आमची मुलं जेव्हा ग्रामपंचायतमध्ये जायची, मीही जायचो, त्यावेळेस आम्हाला कोणी असं विचारत नव्हते की किंवा दखल घेत नव्हतं. त्यावेळेस आम्हाला असं समजलं की जर आपण सर्वजण एवढं करू शकतो आणि ज्यांचं काम आहे ज्या यंत्रणेचं ते या गोष्टी करत नाहीयेत,
तर मग आपण काय करू शकतो, जर आपण यंत्रणेत आलो तर आपण यांच्यापेक्षा खूप छान काम करू शकतो. तो एक टर्निंग पॉईंट होता आमच्या ग्रुपचा, की नाही आता आपण बघायचं नाही, जी यंत्रणा आहे त्याला काम करायला लावायचं. यस. आणि मग त्यातूनच मग आमचं अपघाताने येणं झालं राष्ट्रात. म्हणजे काम करता करता काम करायला लावणं आणि त्यातून एक नवं काम उभं राहणं, ही राजे क्लबची ओळख आपल्याला सांगते. तुम्ही लग्न करण्याच्या तुमच्या लग्नाच्या आधीपासूनच राजे क्लबचं काम सुरू आहे. मग लग्नाच्या वेळी फक्त एक प्रोफेशनल IT इंजिनियर म्हणून तुम्ही ज्या युवकाकडे बघितलं की तो तरुण IT क्षेत्रापेक्षा जास्त थोडा समाजकारणाकडे आहे किंवा प्रपंचापेक्षा जास्त समाजकारणाकडे जास्त त्याची धाव आहे, अशा वेळी कशा या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या? नाही, नक्कीच ऍक्सेप्ट करता आल्या, कारण थोडासा समाजकारणाचा अंश लग्नाच्या आधी पण होता. म्हणजे कॉलेजमध्ये असताना प्रयास सारख्या उपक्रमांमध्ये आम्ही गावांना व्हिजिट करून तिथला अनालिसिस पण केलेला आहे. प्रयास या सिंहगडच्या ज्या उपक्रमामध्ये आम्ही तेव्हा पार्टिसिपेट केलेलं होतं. सो मग तोच एक टच इथे पण मिळाला. त्यामुळे त्याचा शाळेतले उपक्रम करणं वेगळं, कॉलेजचे प्रॅक्टिकल्स करणं वेगळं. आता हे थोडं चॅलेंजिंग आहे, रस्त्यावरची लढाई आहे. नाही, नक्कीच थोडासा अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम झाला तिथे. पण नंतर त्यांनीच इन्व्हॉल्व करून घेतल्यामुळे, मीच त्याचा भाग झाल्यामुळे मग नंतर तो प्रश्नही मिटला. ऑटोमॅटिक तुम्ही त्या राजे क्लबशी मर्ज होत गेला, इंटिग्रेट होत गेला. कशी सुरुवात झाली तुमच्या राजे क्लब सोबत? तुमचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे आता राजे क्लब मध्ये यांचे जे शिवजयंतीचा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे शिवजयंतीचं सेलिब्रेशन साजरी करणं जे आहे, तुम्ही पाहाल की लोक काय करतात, डीजे वाजवतात, मोठा मोठा साऊंड करतात, खूप सारे फटाके उडवतात. याने तुम्ही शिवजयंती साजरी करताय की तुमची स्वतःची हाऊस भागवताय, असंही आहे. आणि जे इतर नॉन महाराष्ट्रीयन आहेत, ज्यांना शिवाजी महाराज माहिती नाही, त्यांच्या मनात तुम्ही काय पोहोचवताय? तिथे आपल्याला खरं तर शिवाजी महाराजांची प्रतिमा रुजवायची, आणि ते करण्याचं काम राजे क्लब करत होतं, वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करून. त्या वेगळ्या पद्धतीमध्ये नामांकित लोकांची व्याख्यानं आहेत, ढोलपथक आहेत, आणि त्या शिवजयंतीच्या उपक्रमाला अनुसरून केलेले काही इतर गोष्टी आहेत. जसं की यांनी शाळेमध्ये शिवसृष्टी उभारलेली आहे कम्प्युटर लॅबमध्ये. म्हणजे मुलांना शाळेतूनच कळतं की शिवाजी महाराजांचा जीवनपट काय आहे, लहानपणापासून त्यांनी काय काय केलेलं आहे. म्हणजे शिवजयंतीच्या नावाखाली फक्त नुसतं गाण्यांवर नाचत राहणं, याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांचे विचार, शिवाजीराजांचे कार्य तरुणांपर्यंत पोहोचवणं किंवा त्यांची जी कार्यशैली आहे ती युवकांच्या मनावर ठसवणं, यासाठी तुम्ही काम करताय. काही काही विशेष उपक्रमांचं सांगता येऊ शकेल का, की हा उपक्रम लोकांना फार आवडला किंवा हा आम्ही आवर्जून केलेला उपक्रम होता? आम्ही शिवजयंतीच्या निमित्तानं 3 वर्षापूर्वी शिवसृष्टी आमचा एक कॉन्सेप्ट होता, जो आम्हाला तो करायचा होता, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण जीवनपट. एकदा विद्यार्थी त्या लॅबमध्ये आला की त्याला तो दिसतं की महाराजांचा जन्म झाला, त्यानंतर एवढं लढाई झाल्या, ते त्यांचं शेवटपर्यंतच, त्यांनी आजपर्यंत किती कामं केली, किती लढाया जिंकल्या, कसे वागले, त्यांचं चारित्र्य कसं होतं, या सर्व गोष्टी आम्ही तिथे चित्रांच्या इमेजच्या रूपामध्ये दाखवल्या होत्या. आणि त्यामध्ये असं होतं की सगळे कंटेंट डिझाईन, सगळे फोटोज हे सगळे आम्ही डिझाईन केले. ते फोटो तुम्हाला कधीच कुठल्या साईटवर मिळणार नाही, ते युनिक आहेत, ते कॉपीराइट आहेत. हे राजे क्लबच्या मुलांनी मिळून केलेला. म्हणजे हा कुठला एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या कंपनीला दिलेला प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही तो इट वॉज नॉट जस्ट अ इव्हेंट, तो खरा उत्सव होता की तुम्ही स्वतःच्या हाताने तो. ही शिवसृष्टी कुठे उभारली होती? जिल्हा परिषद शाळा शेवाळीमध्ये आहे. शेवाळवाडी. ओके. म्हणजे खऱ्या अर्थानं आता ग्रामीणच आहे, शेवाळवाडी हा भाग ग्रामीणच आहे, नाही खेड्यातल्या पोरांपर्यंत या गोष्टी पोहोचवू शकलात तुम्ही. आणि हेच खऱ्या अर्थानं करणं तुम्ही आम्ही सुद्धा किंवा आजकालच्या गणपती मंडळांनी पण करणं गरजेचं आहे. पुस्तकांमध्ये पण शिवाजी महाराजांचा इतिहास किती, मग आता त्याला एक अल्टरनेटिव्ह तर पाहिजे. मग तो अल्टरनेटिव्ह म्हणजे एक शिवसृष्टी की जी कायम तुम्ही आठवड्यामध्ये एकदा तरी एक मुलगा जाऊन तो वाचणार, आणि तुम्ही जाऊन त्या मुलांना विचारा, ते तुम्हाला कुठलाही प्रसंग सांगतील. पुस्तकांनाही तरी पण ते सांगतील. ही खरी शिवजयंती म्हणता येऊ शकेल. तुमच्या बोलण्यातून नेहमी येत असतं की राजे क्लबच्या टीमने हे केलंय, राजे क्लबची टीम ते हे करते, किंवा राजे क्लबच्या टीमला ह्या गोष्टींची अडचण आली. टीम काय ताकद आहे, राजे क्लबच्या टीमची काय ताकद आहे किंवा स्वरूप काय नेमकं? राजे क्लबच्या टीमचं हे विशेष आहे की सर्व स्तरातील मुलं, मी कॉलेजला आहे, शाळेमध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, CA आहेत, व्यवसाय करतायत,
हे सर्व चांगल्या विचाराचे लोक हे आम्हाला येऊन ऑटोमॅटिक जोडतात आणि त्यातून हा झालेला समूह हा ग्रुप आहे. म्हणजे सर्वसामान्य घरातल्या मुलांपासून किंवा अगदी मूलभूत शिक्षण झालेल्या युवकांपासून ते CA पर्यंतच्या उच्च शिक्षित लोकांपर्यंतची ही तरुणाई तुमच्याशी जोडली जाण्याचं कारण काय नाही? सत्ता नाहीये, कुठली संपत्ती नाहीये, कुठली ताकद नाही. मग असं अमित पवार मध्ये वेगळं काय आहे की मुलं तुमच्याशी जोडली जातात? खरं आहे, ते ऍक्च्युली ती ताकद आमच्या क्लबची आहे किंवा आमच्या ग्रुपची आहे. आमचा एक स्लोगन आहे, निर्धार आणि स्वार्थ समाजसेवेचा. क्या बात, क्या बात. आमच्यामध्ये तुम्हाला स्वार्थ कधीच दिसणार नाही. आणि कारण की मुलं जे पाहतात तेच अनुकरण करतात. जी चांगल्या विचाराची मुलं आहेत ना ते आमच्यापासून कधी दूर जातात. एकदा आले त्यांना कळतं की इथं स्वार्थ नाहीये, पण इथे एक समाधान आहे. ते समाधान तुम्हाला आयुष्यभर मिळणार. तुम्हाला झोप चांगली लागणार, तुम्हाला नेहमी वाटणार की आपण काहीतरी चांगलं करतोय समाजासाठी, याची गॅरंटी आहे. त्यामुळे सर्वजण निस्वार्थीपणे काम करतात. आणि निश्चित गॅरंटी आहे की तर साथ मिळेल आपल्याला, आपलं जगणं आणि यात सोपं मी होईल. आणखीन एक गोष्ट ऍड करेन की फक्त ती मुलं किंवा त्या व्यक्तीने जोडले गेले, त्यांचं कुटुंब पूर्ण जोडलं गेलेलं आहे. क्या? म्हणजे जेव्हा पण शिवजयंती होते तेव्हा त्यांचं पूर्ण कुटुंब तिथे स्वेच्छेने हजर असतं. तर राजे आपलं क्लबच्या मान- या कुटुंब कारणामध्ये तुमची काय भूमिका आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे जोडले गेलाय? जसं मी सांगितलं तसं लग्नानंतर यांची इन्व्हॉल्वमेंट झाली आणि नंतर हळूहळू माझीही इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये झाली. मग राजे क्लबच्या उपक्रमांमध्ये पाणी फाउंडेशन असेल, आम्ही पाणी फाउंडेशन मध्येही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ते काय कशा प्रकारचं काम होतं, ते नेमकं काय काम केलं? पाणी फाउंडेशनचं म्हणजे आम्ही दरवर्षी 1 मेला आम्ही एक उदाची वाडी किंवा आणखीन 1-2 गावं आहेत, त्यांना एक पूर्ण दिवसाचं श्रमदान आम्ही केलेलं आहे. बरं. मग ते श्रमदानाचा जो इव्हेंट आहे तो पूर्णपणे राजे क्लब थ्रू ऑर्गनाईज केला जातो, ज्याच्यामध्ये लोकांची एंट्री घेणं, त्यांचं पूर्ण दिवसाच्या वेळेचं मॅनेजमेंट, त्यांचं जेवण खाणं पिणं सगळं त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं श्रमदान आणि त्या श्रमदानासाठी लागणारी सगळी अरेंजमेंट आणि तिथे त्यांना म्हणजे काही लागेल औषध उपचारापासूनची सगळी अवेलेबिलिटी तिथे पण जे काही हवं आहे ते गृहिणी म्हणून, वहिनी म्हणून तुम्ही या गोष्टीत भूमिका बजावता. हो. तर मग राजे क्लब सोबत फक्त तरुणच जोडले गेले का महिला पण काही जोडल्या गेले तर त्याच्यासाठी काही आपण काम करतोय? महिलांचा जोडल्या जाण्याचा सुरुवात झाली राजे क्लब स्वयंसहायता समूहाच्या स्थापनेपासून. म्हणजे हा स्वयंसहायता समूह जो आहे तो महिलांसाठी विशेषत्वाने काम करतोय. विशेषत्वाने महिला बचत गट आपण चालू केले. आता 15 ते 20 महिला बचत गट सध्या ऍक्टिव्ह आहेत. छान छान. साधारण किती महिला असतील या सगळ्या? बचत गटाचा कॉन्सेप्ट असा आहे की तो गट ग्रुप जो आहे महिलांचा तो कमीत कमी 10 ते 20 महिलांचा असतो. तर हा नंबर 300-400 कुटुंबांपर्यंत तुम्ही? हा नक्कीच. 250+ महिलांचा जो गट आहे आणि त्यामुळे त्यांचे कुटुंब पण तेवढे जोडले गेलेले आहेत. आता बचत गट चालू करण्यामागचा उद्देश असा होता की जसं तुम्ही म्हणता की गृहिणी, आता मी IT मध्ये आहे आणि गृहिणी पण आहे, पण ज्या फक्त गृहिणी आहेत त्यांना नेहमीच एक सल असते की मी आणखी काहीतरी करू शकते, म्हणजे कुटुंबाला हातभार पण लावता येत मला असेल. ते करण्यासाठीचा एक पुश लागतो आणि एक सपोर्ट लागतो. तो नक्कीच बचत गटातून देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. जेव्हा महिला ग्रुप होऊन येतात तेव्हा त्या योजना त्यांना त्याचा उपभोग घेता येतो आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण निशुल्क करतो. या स्वयंसहाय्यता महिला बचत गट जो आहे किंवा राजे क्लबच्या माध्यमातून जो महिला वर्गासाठी आपण काम करतोय, नेमक्या कशा प्रकारच्या योजना आहेत किंवा नेमका काय फायदा झालाय सांगता येईल काही? नक्कीच. आता जसं मी सांगितलं आपले 15 ते 20 बचत गट आहेत, तर महिलांना सर्वप्रथम बचत करण्याची सवय झाली आणि ती बचत आम्ही ऑनलाईन पद्धतीने त्यांना शिकवली. आर्थिक साक्षरता चालू केली की जेणेकरून त्यांना प्रत्यक्ष बँकेत जायची पण आजच्या गरज तारखेला पडणार नाही. सगळ्यात महत्वाचा असणारा आणि सगळ्यात दुर्लक्षित असणारा घटक म्हणजे आर्थिक साक्षरता म्हणूया. हो. म्हणजे अक्षरांची साक्षरता बऱ्यापैकी झाली आता, पण आर्थिक साक्षरता करत असेल तर ही चांगली गोष्ट आहे. हो, म्हणजे तुम्ही आज कुठलीही महिला घ्या आमच्या बचत गटातली, ती ऑनलाईन पेमेंट करू शकते आणि तिला तो कॉन्फिडन्स आलाय इथे बँकिंग क्षेत्रातला आणि इतर ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याचा, तो इथूनच. आता ऑनलाईन पेमेंट म्हणजे आर्थिक साक्षरता तर झालीच, महिन्याला बचत करण्याची सवयही झाली, पण आता त्यांचा जो मुद्दा होता की आम्हाला आता काहीतरी करायचंय, त्यासाठी आता आपलं जे मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती योजना आहे, त्यानंतर विश्वकर्मा योजना आहे, इतरही ग्रामीण महिला बालविकास मंडळाच्या काही योजना असतील, प्रशिक्षण असतील, ते सगळे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण अगदी निशुल्क पद्धतीने करतो. 2 स्टेप पर दिवस सरकारच्या योजना घेऊन जातात आणि त्यामुळे महिलांचा मग व्यवसाय असेल
किंवा आता आपण असे काही गोष्टी बघतोय की कुटुंब आहेत, मग ते भले IT क्षेत्रातले असतील किंवा मध्यम वगैरे सर्वसाधारण कुटुंबातली माणसं असतील, कौटुंबिक ताण बऱ्यापैकी दिसतोय सगळीकडे किंवा नात्यांमध्ये थोडासा स्ट्रेसही आपल्याला वेळोवेळी दिसत असतो. मग अशा वेळी राजा क्लबच्या जो काही महिला स्वयंसहायता गट आहे आणि या सगळ्या गोष्टींचा पर्याप्त ताण हा महिलांवर जास्त येतो, त्यासाठी आपण काही काम करतो का किंवा तिथून काही आपण केलंय का? आपण त्यांना म्हणजे आम्ही काही होम मिनिस्टर सारखे मनोरंजनाचे कार्यक्रमही घेतलेले आहेत. त्यानंतर आपण वेळोवेळी ज्या आपल्या मीटिंग होतात त्याच्यामध्ये काही प्रबोधनपर व्याख्यानं घेतो की जिथे ते त्यांचा स्ट्रेस रिलीफ करू शकतात. उदाहरणच द्यायचं झालं तर हिंदुत्वावर प्रबोधन करणारं आपण व्याख्यान घेतलं होतं, जे सध्या होत आहे. मुलं लव जिहादकडे वळले जातात. म्हणजे काही घरांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की मुलांचा कल इकडे तिकडे जातो, तर ते घरातली एक स्त्रीच त्यांना एक प्रॉपर डायरेक्शनला आणू शकते. पण ते त्यांनी करण्यासाठी तिला पण कुठेतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे, ते देण्याचा पण आपण प्रयत्न करतो. नुसती संलग्नच नाही तर संवाद सुद्धा आहे. हो. किंवा समाजाच्या पलीकडे जाऊन सध्या समाजात जे काही ज्वलंत विषय आहेत किंवा लोकांच्या फार घरापर्यंत पोहोचलेल्या ज्या काही सामाजिक वाईट पद्धती आहेत किंवा वाईट गोष्टी आहेत त्याच्यावरही तुम्ही काम करताय. हो. ही अतिशय चांगली गोष्ट आणि समाधानकारक गोष्ट आहे की आणि ज्या गोष्टी आपण सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. शेवाळवाडीतल्या लोकांच्या समस्या असतील किंवा आसपासचं समाजकारण असेल, याच्याही पलीकडे जाऊन काही राजकीय काम केलंय का? राजे क्लब म्हणजे हा आपण म्हणू शकतो की समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्यामध्ये आपण काय सोल्युशन देऊ शकतो याच्यावर जास्त भर असतो. म्हणजे आता आपण असं म्हणतो की रस्ता, पाणी, वीज असेल किंवा ड्रेनेज असेल, ह्या बेसिक गोष्टी ह्या त्या यंत्रणांनी करायलाच हव्या, केल्याच पाहिजे. पण हे सोडून ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ शेवाडी चौकातील सिग्नल असेल किंवा आता शेवाडीसाठी वेगळी पोलीस चौकी. काय गरज आहे पोलीस चौकी? शेजारी मांजरी आहे, उजव्या हाताला हाडपसर आहे, डाव्या हाताला लोणी आहे, आणखी एका पोलीस चौकीला काय फरक पडतो? बरोबर आहे. पण काय होतं बघा की जर शेवाडीमध्ये काही घटना घडली तर त्याचे मार्शल यायला 30 मिनिटं कमीत कमी. 30 मिनिटांमध्ये काही घडू शकतं. आपण आता बऱ्याचशा घटना इथे बघितलेल्या आहेत. हो हो. की जे गुन्हेगार घटना घडतात त्यानंतर पोलीस यायला आणि ते प्रॅक्टिकल आहे, कारण की तेवढं अंतरच तेवढं मोठे. जर जसं आता विस्तारीकरण होतंय, शेवाडी जवळपास शहर झालंय, पुण्याला संलग्न झाल्यातच तर त्यानुसार लोकसंख्याही वाढलेली आहे. आणि त्यासाठी पोलीस चौकी शेवाडीला असेल तर ह्या सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला राहणार असेल आणि महिलांना किंवा सुरक्षितता लागेल. सज्जन शक्ती जे म्हणतोय आपण किंवा प्रापंचिक माणसं आहेत त्यांना थोडासा एक दिलासा मिळू शकेल. आपला आता मुख्य प्रश्न असेल तो ट्रॅफिकचा वगैरे. सिग्नल बसवल्यामुळे असं अगोदर विचार केला की सिग्नल येऊ शकत नाही. 7-8 वर्षापूर्वी सिग्नल आला. सिग्नल आल्यानंतर आता मेन प्रश्न आहे की सिग्नलचं पालन होत नाही किंवा 20-30% लोक पालन करतात बाकीचे. आणि त्यामध्ये सोल्युशन काय? कारण की आता एवढी रहदारी वाढलेली आहे, एवढे ऍक्सिडेंट्स वगैरे होत आहेत. तर यामध्ये आम्ही कन्सेप्ट केला होता की शिवनेत्र एक सर्वेलन्स हब डिझाईन करायचा, की जो आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे, ज्यामध्ये सर्व यंत्रणा असतील, आपले पोलीस मित्र असतील, पोलिसांशी चर्चा करून आम्ही तो डिझाईन केलेला आहे. आचारसंहितेमुळे तो करता आला नाही. शिवनेत्र सीसीटीव्ही सर्वेलन्स हा लवकरच आपण त्याचं लोकार्पण करणार आहे की सीसीटीव्ही बसवून त्याच्यावर ऑनलाईन निगराणी राखणं पोलिसांसाठी. सामान्य नागरिकाला याचा काय फायदा होणार आहे? शिवनेत्रचा सामान्य नागरिकाला काय फायदा होणार? शिवनेत्रमुळे की आता ज्यावेळेस तुम्ही पाहता की सिग्नल पाळत नाही त्यामुळे रहदारी वाढते, वाहतूक सुरळीत होत नाहीये. यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की कॅमेरा आहे पुढे आणि त्याच्यावरून जर आपल्याला फाईन वगैरे होत असेल तर लोक सिग्नल पाळायला चालू करतील. आता काय होतंय की खूप कमी लोक सिग्नल पाळतात, त्यांना माहिती की आपल्यावर काही कारवाई होणार नाही. जर ही यंत्रणा तिथं असेल तर आणि यंत्रणा असेल तर ते कॅप्चर होईल, ते सगळे त्याचे पुरावे पोलिसांकडे जातील. सिटीमध्ये आता फाईन होतो की सीसीटीव्ही पाहून त्यांना चलन येतं. आपल्या इथे काही चलन सिस्टम चालू झाली सीसीटीव्हीच्या माध्यमातून, तर लोक सगळे म्हणजे ट्रॅफिकला शिस्त लावण्यासाठीचा हा प्रमुख याचा उपयोग होऊ शकेल. छान. शेवाळवाडी असेल किंवा परिसरामध्ये राजे क्लब काम करत आहे, तुम्ही दोघे हिरिरीने लोकांसाठी मदतीला धावून जात आहे.
रात्री अपरात्री लोकांना एक दिलासा आहे की बाबा अभिजींना फोन केला तर आपल्याला काही अडचण येणार नाही. याच्या पलीकडे जाऊन आपण काही काम केलंय का? म्हणजे शेवळवाडीच्या पलीकडे जाऊन समजा सोलापूर म्हणा, कोल्हापूर म्हणा किंवा महाराष्ट्रात इतर भागात काही आपण काम करू शकलोय का? किंवा काही आहे का मानस किंवा आजपर्यंत काही काम झालंय का? नक्कीच. कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा पूर परिस्थिती एवढी बिकट होती की तिथे शासनाची मदत पोहोचण्यासाठी वेळ लागत होता. अशा वेळेला राजे क्लबने पुढाकार घेऊन तिथे दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं एक किट बनवलं की जेणेकरून त्यांचा रोजचा एक दैनंदिन चालू राहील. असं किट बनवून त्यांनी 500 लोकांपर्यंत इथून पोहोचवण्याची घेऊन व्यवस्था तिथल्या लोकांसाठी मदत केली. म्हणजे फक्त आपल्या स्थानिक लोकांसाठी किंवा स्थानिक समस्यांवरच काम न करता की जिथं गरज तिथं आम्ही या भूमिकेतून आपण जिथे शासन पोहोचायला थोडा वेळ लागतो किंवा तिथे पटकन आपली अवेलेबिलिटी करून देणे. आता हा खास प्रश्न तुमच्यासाठी आहे की करिअर आहे, कुटुंब आहे आणि राजे परिवाराचा व्यापी आहे, या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करणार? IT मध्ये काम करत आहे त्यामुळे वीकडेज फुल पॅक असतात. बचत गटाचं काम शक्यतो विकेंडला टार्गेट करते मी. आणि बँकेमध्ये जर काही महिलांना घेऊन जायचं असेल तर बँकेचे जे वर्किंग डेज आहेत फर्स्ट, थर्ड, सॅटर्डे त्यामध्ये ते मॅनेज करता येतं. आणि कुटुंबातला काही सपोर्ट कशा प्रकारे हे सगळं करत, हे सगळी दुनियादारी करताना कुटुंबाच्या सपोर्ट शिवाय नक्कीच हे होऊ शकत नाही. आमची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही दोघं, आमची 2 मुलं, सासूबाई आणि धाकटे दीर आणि जाऊबाई आहेत. त्यांचंही लहान बाळ आहे. पण माझ्या अपरोक्ष त्या दोघी मुलांचा सांभाळ करतात. त्यांचं उन्नदुन म्हणजे जे काय कमी जास्त आहे ते सगळं पाहतात. त्याशिवाय तर हे नक्कीच त्या सगळ्या गोष्टी सांभाळतात म्हणून आपल्याला हे लोकांसाठी बाहेर वेळ देता येतो. छान छान छान. आता हे सगळं करत असताना आता लोकांची पुढची अपेक्षा काय आहे? लोकांना असं वाटत राहतं की आणखी चांगलं काम केलं पाहिजे, आणखी चांगलं काम केलं पाहिजे, किंवा आपलं पुढचं विजन काय आहे, आणखी पुढे पुढच्या कुठल्या प्लॅनिंग आहेत काय, किंवा आहे याच्यावर आपण समाधानी आहोत? नाही आहे त्याच्यावर समाधानी नाही म्हणता येणार. कारण की समाजकार्य करायचं असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये उतरावं लागेल. जसं ग्रामपंचायतसाठी होतं, आम्ही समाजकार्यच करत होतो. त्यानंतर आम्ही अपघाताने राजकारणात आलो. तिथे मग इलेक्शन लढवून आम्ही ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, आणि त्यावेळेस पण आमच्या लोकांनी सर्वांनी मिळून रेकॉर्ड ब्रेक काम केले त्यावेळेस, आणि सर्वांच्या साथीने, गावाच्या साथीने. आता यापुढे पण असं आहे की आम्ही पाहतो की जी नवीन गावं समाविष्ट झाली, 23 गावं, त्यामध्ये अजूनही बेसिक सुविधा कुणापर्यंत पोहोचलेल्या नाही. जर प्रशासन आहे, त्यांना सर्वांना त्या गोष्टीसाठी आपण मोबदला देतोय, टॅक्स भरतोय, तरी पण त्या गोष्टी वेळेवर होत नाहीयेत. त्याला एक शिस्त हवी, आणि त्या शिस्तीसाठी प्रशासनामध्ये आपलं कोणीतरी हवं. आता हा एक विचार सर्वांच्या मनामध्ये आहे. म्हणजे तुम्ही आता राजा क्लबचं काम करताना ज्या अडचणी तुम्हाला भेडसावतात त्याच्यावरचं सोल्युशन म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींवर बघताय. बरोबर. कुठले चॅलेंजेस जाणवतात सध्या? आज फक्त राजे क्लब आणि अमित पवार म्हणून काम करताय, कार्यकर्ता म्हणून काम करतात, किंवा तुम्ही एक बाबा राजे क्लबचे एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून जेव्हा रस्त्यावर उतरून काम करता, लोकांच्या वैयक्तिक कौटुंबिक अडचणींसाठी उभे राहता, चॅलेंजेस कुठले आहेत? कारण हे सगळं एवढं सगळं मोठं काम करताना हे बटन दाबले की लाईट लागण्यासारखं काम नाही. बरोबर. त्याला एक शिस्त हवी. म्हणजे आता एक कन्सेप्ट आम्ही राबवला होता ग्रामपंचायतमध्ये, हेल्पलाईन म्हणून. ज्यावेळेस आमच्यावर खूप टीका झाली होती की तुम्ही कशाने या गोष्टी करताय, त्यावेळेस ह्याचाच कन्सेप्ट होता की एक नंबर कॉमन असला पाहिजे की तो 24/7 अवेलेबल असला पाहिजे. कोणी त्याच्यावर कधीही फोन करू शकतं आणि त्यांचे प्रॉब्लेम सांगू शकतात, आणि त्यांना त्या गोष्टींचं अपडेटही द्यायचं. म्हणजे आम्ही डॅशबोर्ड वगैरे बनवले होते की आपल्याकडे या महिन्यामध्ये 100 प्रॉब्लेम आले, त्यातले आपण 70 ते 80 सॉल्व्ह करू शकलो. 20 प्रॉब्लेम तिथे मोठे, त्याच्यावर वेळ द्यायला लागला. तर त्या पद्धतीने आम्ही ते काम केलं होतं. म्हणजे आजकाल आपण रस्त्यावर 100-200 मीटर तरी आपण पुढे गाडी चालत निघालो होतो, बहुतांश बॅनरवर दिसणार एक फेमस वाक्य आहे की एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. तरी खऱ्या अर्थानं तुम्ही केलंय किंवा करण्याचा मानस आहे? केलेलं आहे आम्ही. क्या बात. म्हणजे मला पूर्ण कार्यकाळामध्ये तो नंबर, आणि आजही तो नंबर अवेलेबल आहे. मग ही पॉलिसी आपली पुढेही राहणार आहे का? पुढेही राहणार आहे. आणि हे फक्त समाजकारण म्हणूनच करतोय आम्ही. राजकारणाचा याच्यामध्ये म्हणजे राजकारणच करावं असा काही नियम नाही. आता हा वारसा पुढे नेण्यासाठी आणखी काय विजन काय आहे? हे काम आणखी अगदी कन्स्ट्रक्टिव्ह काम करता आहात, याची समाजाला, लोकांना फार गरज आहे. आणखी जास्त लोकांना गरज आहे. आणखी मोठे प्रॉब्लेम्स आहेत.
खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत. आता 23 गावांमध्ये किंवा आता तिथे नवीन समाविष्ट गावे झाली. आता हा जो एक वेगळा क्रमांक तयार झाला त्याच्यामध्ये शेवाळेवाडी, मांजरी, केशवनगर, 7.5 ही सगळी नव्याने समाविष्ट झालेली गावे आहेत. मी यामध्ये पाहिलं तर एक प्रॉपर प्लॅनिंग कुठे दिसत नाही आणि कोणाला त्याच्याशी जास्त देणे घेणे नाही. मी राजकारणावर कधी टीका करत नाही कारण हे सगळ्यात अवघड क्षेत्र आहे. परंतु फक्त तुम्ही जर थोडं बॅक गेले आणि 3-4 महिन्यापूर्वीचे जर सगळ्यांचे तुम्ही त्याचे प्रोफाईल चेक केले तर तुम्हाला समजून जाईल की काम करणारं कोण आहे. ज्यावेळेस इलेक्शन येतं पुढे त्यावेळेस सर्वजण येतात आणि सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तयार आहे. तयार होतात. मग अगोदर पण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत की ज्याने लोकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला असता. पण ते काही घडताना दिसत नाही. आता ते हे जे नवीन गाव आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे गार्डन दिसणार नाही. आम्ही एक आता मागणी केली होती की एक सायन्स थीम पार्क पाहिजे. आणि 5 वर्षामध्ये प्रशासन करू शकत नाहीये का? त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, बजेट आहे. मग तुम्ही ह्या गोष्टी का करत नाहीये? बरं ह्याचं कोणी विचारतही नाही त्यांना की बाबा हे करायला पाहिजे म्हणून. पण आम्ही आता म्हणजे नवल किशोर साहेबांना भेटतो ऐकताना त्यांनी सायन्स थीम पार्क झालं पाहिजे. ते आम्हाला विचारत होते की हा कन्सेप्ट कुठे ऐकला तुम्ही, कुठे पाहिला? हा तर परदेशांमध्ये पण हा होण्यासारखं आहे. ह्या गोष्टी करायला मग तसं एक आपल्याला एक दूरदृष्टी ठेवून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मग ते सुचवणारी पण माणसं सिस्टीम मध्ये पाहिजे तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहे. चांगल्या गोष्टी सुचवणारी, त्याचा पाठपुरावा करणार, पाठपुरावा करणार. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणारे. म्हणजे आता कधी काय केलं पाहिजे हे तुम्हाला सुचलं पाहिजे. त्यामुळं हा सुशिक्षित वर्ग जो आहे तो राजकारणाकडे वळला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. छान छान. आता तुम्ही हे सगळं काम करताना आम्ही जिंच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे उभ्या राहत आहे. भले शेवळवाडी असेल किंवा कोल्हापूर असेल. मग आजच्या तारखेला किंवा आसपासची परिस्थिती बघता महिलांच्या पुढची जे काही चॅलेंजेस आहेत त्याच्यावर काय सोल्युशन्स करता येऊ शकतील किंवा त्या चॅलेंजेसचे काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का? किंवा त्याच्यावर काही काम करण्यासाठी डोक्यात काही विजन आहेत का, प्लॅन्स आहेत का? जसं मी सांगितलं महिलांपुढचे चॅलेंजेस की त्यांना फक्त गृहिणी म्हणून राहायचं नाहीये, स्वयंरोजगाराकडे त्या वळलेल्या आहेत. त्यांना आर्थिक स्वावलंबन पाहिजे. त्यासाठी जर आमचा बचत गट तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त आणखीन काही करायचं असेल तर नक्कीच त्यासाठी प्रशासनामध्ये असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या योजना त्यांच्यापर्यंत आणखीन चांगल्या पद्धतीने आणि वेगाने पोहोचवता येतील. रोजगार प्रशिक्षणासारखे कार्यक्रम असतील, सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून जाणार असेल. त्यानंतर सुरक्षिततेचा काही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजच्या तारखेला सुरक्षितता, महिला सुरक्षितता हा जे ऐरणीवरचा विषय आहे. नक्की. तर त्यासाठी पण आपल्याला प्रशासनामध्ये राहूनच काही गोष्टी करता येतील की जे महिलांच्या स्पेसिफिक फोरम्स असतील की जिथे त्यांना काउन्सिलिंग उपलब्ध करून देता येईल, जिथे ओपन प्रश्न नाही मांडू शकत. येस येस येस. ते फक्त लेडीज समोर जर काही बऱ्याच वेळा असंही होतं की महिलांना त्याचे प्रश्न ते जाणवतच नाहीत. किंवा आरोग्यासारखे प्रश्न असतील, कुटुंबातले काही घुसमट असेल, या गोष्टी व्यक्त करायलाही तर ते फोरम उपलब्ध करून देणं की म्हणजे आपण आजकालच्या जगात पाहतो महिलांच्या बाबतीत काही गोष्टी घडतात, ते व्यक्त न होण्यामुळे घडतात बऱ्यापैकी. तर ते व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करण्यासाठी प्रशासनात असणं गरजेचं आहे असं नक्कीच मला वाटतं. सर्वसामान्य माणसाची महिलांची खरी सखी खुर्चीवर बसली तर त्यांचे प्रश्न सुटू शकतील, हा विषय आहे. आणि इतर गोष्टी म्हणाल तर जसं आमचा हा जो प्रभाग आहे हा म्हणजे 2022 मध्ये ग्रामपंचायत संपलं, त्यानंतर प्रशासन आलं आणि नावाला आम्ही महापालिका मध्ये समाविष्ट झालो. तिथेच टॅक्स ऍप्लिकेबल झाला सगळ्यांना. तर फक्त टॅक्स ऍप्लिकेबल झाला, सोयी सुविधा आल्या नाही. 4 वर्ष लागले आता ह्या गोष्टीला. आता त्यांना गती मिळाली पाहिजे. आता जे कोणी येईल राजकारणातून त्यांनी त्यांच्या गतीने बघू करू असं नको. ते स्पीडअप करण्यासाठी तिथे सुशिक्षित व्यक्ती नक्कीच असला पाहिजे. कारण ऑलरेडी 4 वर्ष आपण तो गॅप आपल्याला तो भरून काढायचा आहे. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी येत्या वर्षभरात निवडून आल्यानंतर तो बॅकलॉग भरून करण्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करणारी लोक तिथं पाहिजेत. आणि ती तीच करू शकतात ज्यांना गोष्टीची संवेदना अनुभव आहे. आणि संवेदना सुद्धा गरजेच्या आहे. नक्कीच. आता फार महत्वाचा प्रश्न विचारणार आहे की बाळासाहेबांची ओळख असणारा, एकनाथ शिंदे साहेबांचा वारसा सांगणारा धनुष्यबाण तुम्ही छातीवर मिरवताय, त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला कुठला पक्ष वगैरे घेऊन जायचं काही ठरवलं नव्हतं. त्यावेळेस आम्ही आमची सुरुवात केली. ग्रामपंचायत असताना पण आम्ही जे गावाला मदत करेल
अशा लोकांना सपोर्ट करत होतो. परंतु त्यानंतर ज्यावेळी शिवतारे बापू ज्यावेळी आताचे आमदार आहेत, ते त्यावेळेस आमदार नव्हते, माझे आमदार होते, तर एक दोन प्रसंगामध्ये त्यांच्याशी भेट झाली. तर तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस शिवतारे बापू. शिवतारे बापू. तर त्यांनी म्हणजे ऍक्च्युली त्यांना भेटल्यानंतर पूर्ण वातावरण चेंज होतं. ती जादू त्या माणसामध्ये आहे. आणि सर्वसामान्य जी शिवसेनेचा एक बेसिक फंडा आहे जो आपण मान्य केला पाहिजे, तर घराणेशाहीला जास्त किंमत नाही. त्यामध्ये ते सर्वसामान्य माणसाला पण कोणत्याही पदावर घेऊन ठेवतात आणि त्याला न्याय करतात. जो बाळासाहेबांची देणगीच आहे महाराष्ट्रात देशाच्या राजकारणात, ही रस्त्यावरची माणसं त्यांनी खुर्चीत बसवली आणि त्यांच्याकडून चांगला कारभार करून आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून, बापूंकडे बघून आताचा तरुण वर्ग पण तसंच आकर्षित होते आणि सुशिक्षित वर्ग सुद्धा आता आकर्षित होते की हा काम करणारा माणूस आहे आणि काम यांच्याकडे गेले की काम होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की आता आपल्याला पक्ष निवडायची गरज आहे. त्यावेळेस हा विचार मी मुलांमध्ये गावातील बऱ्याचशा वडील झाल्या माणसांशी बोललो आणि त्यावेळेस मग आम्ही पक्ष निवडायचं ठरवलं किंवा जो हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आहे आणि जो सर्वसामान्य सर्व जातीच्या लोकांना घेऊन पुढे चालतो असा पक्ष निवडला पाहिजे. मग त्यातून मग शिवसेना हाच आम्ही ठरवलं की बाबा शिवसेना पक्षामध्येच आपलं पुढची कारकीर्द आपण सुरू करायची. आम्हाला रिलेट करू शकलो आम्ही त्यांना. जसं शिवसेना ही एक पहिले सामाजिक चळवळ होती आणि नंतर ते पक्षामध्ये बाळासाहेबांच्या बद्दल होतं 20% राजकारण आणि 80% समाजकारण. राजकारण समाज आणि तीच राज क्लबच्या माध्यमातून समाजकारण करतो आहोत. त्याच ट्रॅकवर ऑलरेडी राजे क्लब होतं आणि आम्ही रिलेट करू शकलो त्या गोष्टींना. त्यामुळे तिथे विचारसरणी मॅच झाली आणि आम्ही जोडले गेलो. बरं, आत्ताच्या या सगळ्या राजकीय उलथापालथीच्या सगळ्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये शिवसेनेसोबतचं तुमचं राजकीय कारकीर्द किंवा करिअर कशा अपेक्षेनं बघताय किंवा काय करू शकाल असं वाटतं? जोडले गेलो आम्ही शिवसेनेला मे 2024 पासून. जसं जोडले गेलो तसं आम्हाला त्यात फरक जाणवतोय. त्यांचा सपोर्ट वेळोवेळी मिळत राहतो. जिथे कमी पडेल तिथे आम्हाला त्यांच्याकडून तो आधार मिळतो. तोच आधार आता पुढे आम्ही अपेक्षित करतोय आणि तो नुसता मिळून तो इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रत्यक्ष तिथे असणं गरजेचं आहे. म्हणूनच हा सगळा आता प्रयास चालू आहे. धनुष्यबाण घेऊन पुढे जनसेवा करायची आणि तुम्ही पाहिलं असेल की मी किंवा माझ्या शेवाडी गावातून आमची जी मुलं आहेत सर्वजण सगळे कॅपेबल आहेत, पण आमच्या कोणाकडे पद नाहीये. कारण की आम्ही ठरवलंच ते होतं की पक्षाला द्यायचं, पक्षाकडून काही मागायचं नाही. आणि तेच तुमचं निस्वार्थीपणा आहे, तो आम्ही आमच्या कृतीतून दाखवला होता की आम्हाला कुठलंही पद नको जोपर्यंत आम्ही संघटनेला काही देत नाही. आणि जेव्हा संघटनेला वाटेल की बाबा हा त्या हे लोक न्याय देतील कॅपेबल आहेत, हा नाही देतील, त्याच वेळेस पद वगैरे त्या गोष्टी आपल्याला मिळतील. ज्यावेळेस पक्षाला वाटेल त्यावेळेस ते वेळेची वाट पाहायची आणि आपण स्वतःहून काही मागायचं नाही. क्या बात, क्या बात. आता हे सगळं आपण करतो आहोत. आपला राजकीय प्रवास आहे, सामाजिक प्रवास आहे. कित्येक सवंगडी जोडले गेले असतील, कित्येक लोक नाराजही झाले असतील, पण आता एक समाज म्हणून जशा समाजाची तुमच्याकडून अपेक्षा आहेत आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नही करताय, तुमच्या आता तुमच्या लोकांकडून काय अपेक्षा आहेत? नाही, मला असं वाटतं की ज्यावेळेस मी निवडणुकीला उभं राहिलो होतो त्यावेळेस आमच्या गावातील पण चांगले लोक आमच्यावर उभे राहिले. प्रत्येक जण या गोष्टीला दोष देतो की लोक जसं इलेक्शन येतं तसं बुलथापाना बळी पडतात किंवा काही लोक पैशांच्या आमिषालाही बळी पडतात. तर मला असं वाटतं तसं नाहीये. प्रत्येक जण पुढच्या नेत्यामध्ये स्वतःला शोधत असतो. क्या बात. आणि मला असं वाटतं की मध्यमवर्गीय माणूस आमच्याशी खूप चांगला रिलेट होतो. कारण की आम्हाला हा अनुभव आहे की बरेच जण आम्हाला ओळखतही नव्हते, ते पण त्यांनी आम्हाला मतदान केलं. याच्यावरच की हा आलेला आहे, हा काहीतरी चांगलं करेल, हा पहिल्यापासून काही ना काहीतरी धडपड चालू असते, काम करतो. जशी प्रजा असते तसाच राजा असतो. यथा प्रजा तथा राजा. जर लोकांना पाहिजे असेल की बाबा सर्वसामान्य घरातला मुलगा येऊन की ज्याला आपली दुःख करतील, आपण जे आता प्रॉब्लेम मधून जातोय त्याला लगेच रिलेट होईल, तर ते आपल्या पाठीमागे उभं राहतं. जर लोकांना असं वाटत असेल की नाही हा फक्त इलेक्शनच्या वेळी कोणी येईल आम्हाला काही देईल आणि त्यानंतर मग जसं जैसे ते जसं चालवायचं, तो त्या पद्धतीने लोक वाटते.
माझा जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे की सगळे जे मध्यमवर्गीय लोक होते ते स्वतःला आमच्यामध्ये पाहतात की नाही आता काहीतरी बदल करू शकतो आणि हा आपल्यातला आहे, यांना आपली लोक 100% समजते. साधारणतः 20 वर्षापूर्वी सुरू झालेला हा राज्य क्लबचा प्रवास, जिथं आपण समाजकारणही केलंय, राजकारणही करू पाहतोय, तिथेही काही संधी मिळेल तिथेही आपण काम केलंय, किंवा आता एक नवा टप्पा सुरू करण्याच्या भूमिकेत आपण आहोत. एक आशा आहे, अपेक्षा आहे, विश्वास आहे की हा धनुष्यबाण आपल्याला न्याय देईल, उमेदवारी देईल. पण सध्याची जी राजकीय गणितं बघता, राजकीय पार्श्वभूमी बघता, एक शंका सतावते की तिकीटच नाही मिळालं तर काय. तिकीट नाही मिळालं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली आम्ही पहिल्यापासून समाजासाठी काम करतोय आणि ते काम करत राहतो. तर इथे संधी नाही मिळाली तर संघटनेत काम करू, पक्षवाढीसाठी काम करू, पक्ष पुढे नेऊ, पक्षाचा जो विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचू. कोणत्याही कारणाने आम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचंय, लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि त्यासाठी तुम्हाला पद असावं असं काही नियम नाही. फक्त पद असेल तर तुम्ही ते चांगल्या प्रकारे करू शकता. यातून थोडासा वेळ लागेल पण आम्ही आमचा प्रयत्न कधी सोडणार नाही, हा आमचा संकल्प आहे. हा तुम्हाला विश्वास आहे की राज्य क्लबची खुर्ची पुरेशी आहे, भले सत्तेची खुर्ची नाही मिळाली तरी हरकत नाही, ती मिळू, तुम्हाला मिळू, आमच्या तुम्हाला अपेक्षा आणि शुभेच्छा आहेत. पण जरी नाही मिळाली तर राज्य क्लबची खुर्ची तुम्हाला तुमचं काम पुढे घेऊन जायला लोकांशी जोडले गेलेलो आहोत, त्यामुळे बांधिलकी तर आहेच. क्या बात. मित्र, आपण असं नेहमी म्हणतो की संकल्प निश्चयती भाग्य. आपण ज्या गोष्टींचे संकल्प करतो तेच संकल्प आपलं भाग्य ठरवत असतात. अगदी जगावेगळी जोडी आज आपल्या समोर आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे की जी प्रोफेशनली हायली क्वालिफाईड आहेत, छान चांगल्या नोकरी करिअरमध्ये आपलं यश घेऊन पुढे निघालेले आहेत, त्याचवेळी समाजकारणही करतायत आणि राजकारणाकडे देखील एका आशेने बघतायत की या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना व्यवस्था परिवर्तन करायचं आहे. आणि त्यांचा संकल्प आहे की समाजाची बांधिलकी, समाजाच्या बांधिलकीतून समाजाची सेवा. हा सगळा राज्य क्लबच्या माध्यमातून समाजकारणाचा प्रवास होत असतानाच मध्यंतरी काही काळ तुम्हाला शेवाळवाडीचं उपसरपंच म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या दरम्यान कोरोनाचं संकट महाराष्ट्रावर आलं होतं. तर त्या दरम्यान कशा प्रकारे काम तुम्ही केलं किंवा काही आठवणी आहेत का? तो मार्च 2020 मध्ये कोरोना आणि मी फेब्रुवारी 2020 मध्ये उपसरपंच झालो होतो. त्यावेळेस हे सर्वांनाच नवीन होतं. त्यावेळेस कसं वागायचं, त्यावेळेस जे इन्स्ट्रक्शन होत्या गव्हर्नमेंट कडून जे यायच्या त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या होत्या, खूप मोठे चॅलेंजेस होते त्यावेळी. त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी केल्या. सॅनिटायझेशन करणे असेल किंवा बाकीच्या घ्यायच्या काळजी होत्या, लोकांना घरापर्यंत त्यांचे मेडिसिन्स वगैरे पोहोचवणे असेल, तर या सर्व गोष्टी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केल्या आणि त्यावेळी मला अर्चनाची खूप चांगली साथ मिळाली. कशा प्रकारे तुम्ही, कारण अगदी भीतीचं वातावरण होतं, कुटुंबातली माणसंही घाबरून गेलेली होती, जगण्या मरण्याची लढाई होती, कशा प्रकारे तुम्ही तुमची भूमिका बजावली? जसं आम्ही सांगितलं आमचा हेल्पलाईन नंबर ऍक्टिव्ह होता, तर लॉकडाऊन झालं आणि असं झालं होतं की बऱ्यापैकी जबाबदारी गृहिणींवर आली होती की आता रोजचं चालवायचं कसं. तर मग त्यांचं जेव्हा अप्रोच करत होत्या लेडीज की आता आम्हाला काही लेडीज अशाही होते की त्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली होती, तर मग त्यांना लागणारे बाळासाठीच्या वस्तू कुठे मिळतील, तर त्यांना हे एकमेकांशी जोडण्याचं काम आपण केलेलं आहे. त्यानंतर काही असेही होते की कोरोना काळात डेथही झाले होते, तर मग त्यांच्यासाठी कोरोना काळ असल्यामुळे त्यावेळेला खूपच क्रिटिकल सिच्युएशन होती. कोरोनाच्या त्या टेस्ट केल्याशिवाय डेड बॉडी सुद्धा पास होऊ शकत नव्हती. अशा त्यांच्या बिकट काळात त्यांनी अवेलेबल राहून त्यांना मदत केलेली आहे आणि त्या सुविधा उपलब्ध त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे. हेल्पलाईन खऱ्या अर्थानं उपसरपंच ज्या काळात खऱ्या अर्थानं कुणी कोणाचा फोनही उचलायला तयार नव्हतं, कुणी कोणाच्या घरी जायला तयार नव्हतं, किंवा कोणाकडे बघायलाही तयार नव्हतं किंवा पाणी द्यायलाही तयार नव्हतं. काही मित्र तर असे आहेत की त्यांचे वडिलांना कोरोना डिटेक्ट झालाय आणि मी घेऊन जाऊ शकत नाहीये, तर काय करशील, तर अशा वेळेला तो विचार न करता यांनी स्वतः त्यांना घेऊन गेलेले आहे. त्यानंतर थोडंसं इन्फेक्शनही झालं होतं, सुदैवाने तो ऍज अ कोरोना डिटेक्ट नाही झाला, पण तेवढी रिस्क जोखीम घेतली, म्हणजे गावचा पुढारी म्हणून ही जोखीम घेतली आहे. आपल्या माणसांचा घरातला एक पोरगा म्हणून घरातल्या व्यक्तींचं म्हणजे नाही का आहेत काही असे की ज्यांचं झाली डेथ झाली, सो त्यावेळेला लोक तुम्हाला माहितीये कोरोना डेड बॉडी शेजारी सुद्धा जायला घाबरत होते आणि निर्बंध होते, बरेचसे निर्बंध होते, 20च लोक जाऊ शकत होते. अशा वेळेत पहिला माणूस हा असणार त्या ठिकाणी, सगळ्या बाबतीत मदत करणार. तर
तो एक अप्रोचेबल असणं जे आहे ते त्यावेळेस पासूनच आहे आमचं. म्हणजे आता 2 मिनिटांपूर्वी आपण असं म्हणालो की आजकालच्या बॅनरचं सगळ्यात फेमस वाक्य एक कॉलनी प्रॉब्लेम सॉल्व. तर एक कोरोना काळात आपण केलंय नक्कीच. ही विशेष गोष्ट आहे आणि हीच राजे क्लबची खरी ओळख आहे असं म्हणता येईल. राजे क्लबची आणखी एखादी विशेष की जी आवर्जून सांगता येईल अशी काही ओळख सांगता येईल शकते का? आता राजे क्लबच्या माध्यमातून आम्हाला अजून एक प्रश्न होता की जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये काही पालकांचे त्यांची मुलं हुशार आहेत परंतु काहींचं शिक्षण पण बंद होतं. तर त्यासाठी काय करता येईल का आम्ही विचार करत होतो. त्यावेळेस आम्ही 75 मुलं आम्ही दत्तक घेतली होती. त्यांचा शैक्षणिक खर्च पूर्णपणे आम्ही करत होतो आणि त्यामध्ये जाऊन आमची जी मुलं आहेत ती त्यांचे एक आढावा घेणं की कसा अभ्यास करतोय, पुढे जाऊन अजून त्याला काही गरज आहे का, या सर्व गोष्टी आमची मुलं स्वतःहून जाऊन करत होती. म्हणजे फक्त की या जी आता मुलं आहेत की जी त्याची परिस्थिती नाही म्हणून शिक्षण घेत नाही त्यांना एक पुश देणं आणि त्यांना परत त्या प्रवाहात आणणं हे काम आमच्या मुलांनी केलं. म्हणजे विद्यार्थी दत्तक योजना किंवा हा जो उपक्रम आहे हा फक्त नुसता फोटो सेशनचा इव्हेंट नव्हता. नाही, त्यांचे इंटरव्ह्यू खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांची काळजी घेतलेली आहे, त्यांना तिथपर्यंत पोहोचलेले आहात. गड किल्ल्या संदर्भात राजे क्लबचं काम मोठं आहे आमच्या माहितीप्रमाणे. काय सांगू शकता? आम्ही दरवर्षी एक गड किल्ला संवर्धन करतो आणि खूप अगोदरपासून करतो की ज्यामध्ये जाऊन तिथे गडावर स्वच्छता करणं आणि मुलांना तिथे जायच्या आधी त्या गडाचा इतिहास सांगणं. क्या बात, क्या बात. त्यातून त्यांना समजते की आपण आज कुठे चाललोय. कधी काही या वास्तूला छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेला आहे आणि आपण तिथे जातोय आज. तर हे याच्यामुळे काय होतं की मुलं अजून अलर्ट राहतात, चुकीच्या प्रवृत्तीकडे आकर्षित होत नाही. तर हे एक आम्ही प्रामुख्याने करतो की कोरोना काळामध्ये थोडंसं मध्ये खंड पडला होता परंतु आता गड किल्ले संवर्धन सुद्धा एक आमची चांगली मोहीम होते. क्या बात. ती दरवर्षी होते. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं असेल तर अमित पवार असतील किंवा अर्चना पवार असतील ही दोन्ही व्यक्तिमत्व, हे दोन्ही युवा कार्यकर्ते देव, देश आणि धर्मासाठी स्वतःला समर्पित भावनेनं काम करणारी ही 2 नवयुवक आहेत, आणखी प्रोफेशनल्स एक आहेत. गोष्ट ऍड करायची आहे मला. IT मध्ये तर आहोतच आम्ही, त्यामुळे कॉर्पोरेट वर्षी आम्ही जोडले गेलेलो आहोत. तर त्यातच एक CSR म्हणून एक कॉन्सेप्ट Yes, असतो, yes. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर यांनी CSR फंड रेज केलं आणि त्यातून आपण शेवाळेवाडीमध्ये मुलींसाठी शौचालय उभं केलं. क्या बात, तर क्या मग CSR जो असतो हे फक्त आम्हाला माहिती आहे, बऱ्याच लोकांना ITतले माहितीच असतं CSR आहे, पण तो आपल्या गावापर्यंत आणणं कसा इम्प्लिमेंट आणि त्याचा सदुपयोग करणं हे दोन्हीकडे तुम्ही असल्याशिवाय होऊ शकत नाही. ते साध्य करता आलं का तर आपला सहभाग दोन्हीकडे आहे. क्या बात, क्या बात, क्या बात. यांच्याकडे विजन हे आहे, मिशन हे आहे आणि पुढे जाण्यासाठीचं रिझन हे आहे. अशा या जोडगोळीला रॉयल मीडिया न्यूजच्या माध्यमातून आम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुमच्या संकल्पांना, तुमच्या अपेक्षांना यशाचं बळ मिळो, तुमच्या हातून खऱ्या अर्थानं समाजाची आणखी सेवा घडो या शुभेच्छा देतो आणि थांबतो. वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद.